खोलीमध्ये येतो त्यावेळेला ईश्वरी ही सगळी आवराआवर करत असते. अर्णव चिडलेला असतो हे पाहिल्यानंतर ईश्वरी त्याला सांगू लागते की मी हे सगळं आवरते, तुम्ही चिडचिड करू नका प्लीज. तर तो म्हणतो तू मला सांगू नको चिडचिड करायची की नाही. तर ती म्हणते हे अंजलीताई आणि आजीनी केलेले दिसते, पण तुम्ही रागवू नका. तो म्हणतो मी अंजलीताईला विचारून आलो, तिने नाही केलेले, हे सगळं तूच केलं आहे. तर ती म्हणते नाही अहो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही केलेलं. आता या दोघांच्या भांडणांचा कानोसा घेण्यासाठी राकेश आणि वल्लवी दाराला कान लावून असे ऐकत असतात. ईश्वरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की मी हे सगळं केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. पण ईश्वरी इतकी तळमळत असते. अर्णव आता इतका संतापलेला असतो, तो सध्या तिने कुठलीही गोष्ट सांगितली त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, उलटं तिच्यावरती आरोप लावून मोकळा होतो. धडधडीत तो सांगू लागतो की हे सगळं तुझंच काम आहे आणि नाव सांगत आहे अंजलीताई आणि आजीचं. मला चालणार नाही, खोटं बोलायचं नाही. तुम्ही दोघीजणी फारच एक्सपर्ट आहात खोटं बोलण्यामध्ये, पण इथून पुढे माझ्यासमोर खोटं बोललेलं मला चालणार नाही. त्यांची होत असणारी भांडणं, त्याचा आवाज, हे सगळं ऐकून वल्लवीला राकेशला फार आनंद होत असतो. आता अर्णव मात्र संतापाच्या भारामध्ये ते इथल्या वस्तूंना फाडू लागतो, तोडू लागतो, फेकू लागतो. बाहेर आवाज जात असतो आणि बहुतेक तो आता बाहेरच येईल, तो चिडलाय म्हटल्यानंतर पाहिल्यावर वल्लवी आणि राकेश पटकन त्यांच्या रूममधून बाहेरून पळून जातात खाली हॉलमध्ये. इकडे अर्णव फारच संतापलेला आहे. तो रूममध्ये जाऊन ईश्वरीवर संतापला तर आपल्यावरतीच किती चिडलेला. ईश्वरीवर बिचारीवर चिडला तर बिचारीचं काय हाल होईल. या धकाने आजी आणि अंजली पटकन उठतात आणि आपण अर्णवशी बोलूया, झालेली गोष्ट विसरून जायला सांगूया, त्याला समजूत घालूया त्या दोघांची आणि त्यांच्यातली होणारी भांडणं आपण टाळण्याचा प्रयत्न करूया असं मामा म्हणत आजी पण म्हणते आणि ते लगेच उठतात, जायला निघतात ईश्वरी आणि अर्णवच्या खोलीकडे. त्यांची भांडणं होऊ नये हाच त्यांचा हेतू असतो, म्हणून ते लगबगीने हॉलच्या दिशेने निघू लागतात. अर्णव आणि ईश्वरीमध्ये इथे वाद चालू असतं. ईश्वरी त्यांना सांगत असते मी खरंच केलं नाही, पण आता ठीक आहे तुम्ही म्हणतायत तर ठीक, पण फक्त तुम्ही डोकं शांत ठेवा, मी हे सगळं आवरते, माझी अशी काही इच्छा नाही. तर तो म्हणतो तुझी इच्छा असेल माझ्याकडनं मूलजन्म करून हे सगळी प्रॉपर्टी हडपण्याची, पण मी तसं काही होऊ देणार नाही असं म्हणून तो रूमच्या बाहेर जातो. ईश्वरीला वाईट वाटू लागतं, बिचारी रडत असते. अर्णव तडातडा बोलून बाहेर आलेला असतो. त्याची एवढा स्पीड पाहून अंजली आणि आजी विचारू लागते कुठे चाललायस तू. तर तो म्हणतो नाही कुठे नाही. तर ती म्हणते बहुतेक तुझं आणि ईश्वरीचं भांडण झालेलं दिसते, तिच्यावर रागवलायस का तू. रागवू नको, अरे ते सगळं डेकोरेशन मीच केलं होतं, ईश्वरीने नाही. तर ईश्वरीला वाचवण्याचा प्रयत्न अंजलीताई करते हे त्याला माहिती आहे, म्हणून तो अंजलीताईला म्हणतो ताई तुझे केलंच नाही त्याचा आरोप स्वतःवरती घेऊ नको, आणि मी काय रागवलेलं वगैरे नाही. हे बघ मी इतका कूल दिसतोय ना तुला, काही टेन्शन नाही, तू पण घेऊ नको. आणि तुम्हाला काय वाटतं ईश्वरीशी मी भांडेल. नाही रे, मी कशाला भांडेल तिच्याशी असं म्हणत तिच्या हाताला धरून तो आजी आणि ताईसमोर आणून उभं करतो आणि म्हणतो बघ घरातल्या सगळ्यांना वाटतंय आपण दोघं भांडलोय, आपण दोघं काय भांडलोय का. आपण एवढे समजदार आहोत की नाही आपण न भांडण्यासाठी. आणि ईश्वरी त्याच्या होला हो म्हणत उभी असते आणि तो म्हणू लागतो की ज्या दिवशी आम्हा दोघांना मूल व्हायचं मनात येईल त्यावेळेला आम्ही दोघंजणं निर्णय घेऊ. तुम्हाला सांगू फक्त आत्ता ह्या क्षणाला आम्हाला घाई नाही करायची, आम्हाला थोडा वेळ हवा आहे. तर अर्णवच्या ह्या बोलण्यावरती मामा पण म्हणू लागतात ठीक आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, आणि इथून पुढे मूल हवं आहे म्हणून तुम्हाला दोघांना कोणी काही म्हणणार नाही असं म्हणत इथे मामा समजूत काढतात आणि सगळेजण आपापल्या कामाला लागतात. अर्णव मी ऑफिसमध्ये चाललो आहे, माझं काम आहे असं सांगून घरातनं निघतो. तरी त्याला खरं तर फार वाईट वाटत असतं की आपली ही काही जीवन आहे ते कसं होऊन गेलं आहे, काय काय विचार केला, काय काय स्वप्न केली, त्या सगळ्या स्वप्नांवर ईश्वरीच्या आईच्या फोटोमुळे पाणी फिरून गेले. ईश्वरीला पण वाईट वाटत असतं, बघता बघता काय स्वप्न होती, काय होऊन बसले, किती स्वप्न पाहिली होती आम्ही एकमेकांसोबत, प्रेम करायला लागली त्यांच्यावरती आणि ते सांगायची वेळ आली त्याच्या अगोदरच दोघांमध्ये एवढा मोठा दुरावा निर्माण झाला, दोघांमध्ये इतका मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. अर्णव तर ईश्वरीचं काहीही ऐकून घ्यायलाही तयार नाही. इथे ईश्वरीसोबत घालवली कितीतरी क्षण अर्णवच्या डोळ्यासमोर असे झप जात असतात. प्रत्येक क्षण प्रत्येक आठवण काढून दोघंही वेगवेगळ्या मनाने तुटून रडत असतात. काय होऊन बसले ईश्वरीला तर इतकं रडायला येत असतं, ते मिक्सरच्या भांड्याच्या आवाजात रडून घेते. त्या आवाजाने कुणाला तिचा रडण्याचा आवाज जाऊ नये असं तिचा प्रयत्न असतो. किचनमध्ये काम करता करता बिचारी रडत असते, तिचं मन दुखलेलं आहे, ते कुणाला सांगू कुणाजवळ मोकळं करू असं तिला होत असतं, कारण
परिस्थिती दोघांमध्ये अशी निर्माण झाली आहे की दोघंही एकमेकांशी बोलत नाही. त्याने आणखी जास्त वाद आणि गैरसमज आणखी वाढत चाललेले आहे. इकडे मात्र ह्या सगळ्या जगाची काहीही पर्वा नसलेले दोघे जण म्हणजे आपले आकाश आणि नम्रता, दोघंजणं प्रेमाच्या स्वप्नात किती चिंब भिजून गेले, ओले होऊन गेले, बरसात चालली त्यांची. दोघंजण एकमेकांशी काही ना काही कारण काढून फोनवर बोलण्यामध्ये वेळ घालवत असतात. आणि बोलता बोलता आकाश तिला मनातली गोष्ट सांगू लागतो की तुझ्या हातातली चव जी आहे ती कशालाच नाही. तू जे मागशील ना ते मी तुला देऊ शकतो, अशी तुझ्या हाताला चव आहे, असं म्हणत एकमेकांशी ते इतके प्रेमाने बोलत असतात. आणि ते सगळं बोलणं नम्रताही एन्जॉय करत असते, एकमेकांना फ्लर्ट करत असतात. खरं तर एकमेकांना मनमोकळेपणाने ते अजून म्हणू नाही शकले की मी तुझ्यावर प्रेम करतो, की तू माझ्याशी लग्न करशील का. पण दोघंजण एकमेकांशी बोलण्याची, एकमेकांशी मजा घ्यायची काही मज्जा सोडत नाही. इकडे मात्र आता नम्रता म्हणू लागते की आता मला घरी जायचं आहे, तर आई मला फोन करते, क्लाउड किचन बंद करायची वेळ झाली, आता मी फोन ठेवते. खरं तर ज्या वेळेला मनातली गोष्ट सांगायची वेळ येते ना आकाशची, की मला तू खूप आवडायला लागली, त्याच वेळेला नम्रता काही ना काही विषय काढते आणि लगेच विषय टाळून टाकते. इकडे ईश्वरी संध्याकाळ झाली, अंधार झालं आहे, अजूनही अर्णव आला नाही म्हणून काळजीत असते. घरातल्यांनी जर विचारलं अर्णव कुठे गेला आहे तर मी काय सांगू, असाही प्रश्न तिला पडलेला असतो. कारण सगळ्यांना असं वाटतं ह्या दोघांचं मजेमजेने चाललं आहे, पण त्यांना माहीतच नाही की ह्या दोघांची किती वादावादी चालू आहे, एकमेकांचं तोंडही ते पाहत नाही आहे. आणि ही सगळी मजा घेण्यासाठी आता राकेश येतो. बिच्चारी माझी इंदोरी जिलेबी लवकरात लवकर ह्या घरातनं सुटली की माझ्याकडे पुन्हा वापस येईल. इथे ईश्वरीला राकेश विचारू लागतो, वा कुणाची वाट पाहते, त्या अर्णवची? त्याने तर तुला भीक घालणे सोडून दिले, तुझ्याशी इतका भांडला आहे आणि त्याची काय वाट पाहतेस? बघ तुझ्यासाठी मी किती इथे आतुर आहे, कायम तुझं स्वागत आहे माझ्याकडे, तू माझ्याकडे कधीही परत येऊ शकते. असल्या घाणेरड्या गोष्टी तो तिच्या कानाशी बोलत असतो. ती टाळण्याचा प्रयत्न करते, तिला आडवा होऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न तो करत असतो. तरी ती ईश्वरी आता संतापते. तुला काय वाटतं मी तुझ्याकडे परत येईल का? का स्वप्न पाहत आहे? राकेश पटवून सांगतो, बघ राकेश, तुला अर्णव तुला भीकही घालत नाही, अर्णवपेक्षा मी किती चांगला आहे, तुझी नेहमीच वाट पाहतो, तुझ्यासाठी किती तळमळतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार, अर्णव घरी आला तर थेट डिवोर्स पेपर घेऊनच आलेला असतो आणि ह्या पेपरवर तू साईन कर, मला हे नको असलेले नातं लवकरात लवकर संपवायचे आहे, मला तुला माझ्यासमोर पाहायची इच्छाही उरलेली नाही, तर तू ह्या पेपरवर लवकरात लवकर सही करून द्यावी, अशी इथे अर्णवने इच्छा व्यक्त केली. खूप मोठा धक्का ईश्वरीला बसला आहे. ती विचारते, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय? लग्न म्हणजे काय खेळ आहे का? आणि हा डिवोर्स पेपर आहे, हे नातं तोडण्याचं तुमच्या डोक्यात आलं तरी कसं? ईश्वरी आईला जाऊन सगळी घडलेली हकीकत सांगू लागते. आई तिची समजूत घालते. आता ह्या क्षणाला अर्णव खूप चिडलेला आहे. त्याला काहीही सांगितलं ना त्याला काहीच लक्षात येणार नाही. त्याच्या मनावर इतका मोठा आघात झालेला आहे, लहानपणापासून घडलेल्या घटना. आई त्याची हे जग सोडून गेली माझ्यामुळे असं त्याला वाटतंय, तर त्याची जागा बरोबर आहे. पण आता माझ्याकडे एक व्यक्ती आला आहे ज्याने मला सांगितलं आहे की पत्रकार आहे तो सिद्ध करू शकतो की मी निर्दोष होती. तो व्यक्ती मला भेटणार आहे, त्याच्याकडनं मी सगळे पुरावे मिळवणार आणि ती व्यक्ती ज्या दिवशी अर्णवला सांगेल की मी निर्दोष आहे, त्या दिवशी अर्णवला ह्या गोष्टीचा पश्चाताप होईल. तो तुझ्या प्रेमाला स्वीकारेल. तू फक्त धीर घे आणि प्रेमाने अर्णवचा राग घालवण्याचा प्रयत्न कर. चला तर मग